ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. येथ कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहची न नाशे एकाका सवे. तैसी चैतन्येच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्योमह दुःख. प्रस्तुत प्राप्त समयी. आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेल्या ओव्या अर्थात अध्याय क्रमांक 2 आणि दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक साधारणतः 8, 9, 108, 109 आणि 110 अशा प्रकारे 3 ओव्या या ठिकाणी आपण प्रवचन सेवेसाठी घेतलेल्या आहेत. या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना त्या परब्रह्माचं स्वरूप कसं आहे, त्या जीवात्म्याचं स्वरूप कसं आहे याची ओळख करून देत असताना माऊली म्हणतात, ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. अर्थात शरीराच्या वयानुसार अर्थात भेद आहे. भेद आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये 3 प्रकार पडतात: लहानपण, तरुणपण आणि वृद्धपण, म्हातारपण. पण पुढे माऊली म्हणतात, येथ कौमारत्व दिसे अर्थात कुमारत्व, मग तारुण्य ते भ्रंश म्हणजे तारुण्यामध्ये दिसतंय, परी देहची न नाशे एका सवे. अर्थात लहानपणातून जरी तरुणपणामध्ये जरी परिवर्तन झालं किंवा तरुणपण जरी त्या ठिकाणी निर्माण झालं तरी देह बदलत नाही. लहानपणीही तोच होता, तरुणपणीही तोच होता आणि वृद्धपणीही तोच होता, फक्त त्याची अवस्था बदलते. बरं का, देह बदलत नाही का. अर्थात त्या ठिकाणी ओळख करून देताना माऊली म्हणतात की लहानपणी वेगळा देह होता आणि तरुणपणी वेगळा झाला का, तर नाही, त्याची अवस्था बदलली. तरुणपणी वेगळा होता आणि त्यालाच वृद्धपण आल्यानंतर वेगळा झाला का, नाही, देह तोच आहे, फक्त त्याची अवस्था बदलली. तसं भगवंत जो आहे तो भगवंत अर्थात देव बदलत नाही, जीवात्मा बदलत नाही, फक्त शरीर बदललं जात आहे. बरं का, शरीर बदललं जात आहे. असो, या ओव्यांवर चिंतन करण्याआधी, या ओव्यांवर विवरण करण्याआधी ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, खऱ्या अर्थानं हे लोणार गाव. आता लोणार गाव म्हटल्यानंतर या गावामध्ये इतिहास कालातील काही गोष्टी पाहायला मिळतात तुम्हा आम्हाला. बरं का, ऐतिहासिक अर्थात काही गोष्टी या लोणार गावामध्ये तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात. त्यापैकी एक पांडवकालीन मंदिर आहे ना, आहे की नाही. पांडवकालीन मंदिर आहे. कोणत्या देवाचं येते? शिव मंदिर आहे ना. शिव मंदिर आपल्याला पांडवकालीन या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यानंतर असं म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये, अगदी पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 350-400 वर्षापूर्वी या ठिकाणी मोठा बाजार भरायचा म्हणतात. आणि त्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबांचं पदस्पर्श अर्थात तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्य पावन अशी भूमी आहे लोणार गाव म्हटल्यानंतर. काही लोक, काही वृद्ध माणसं सांगतात की या ठिकाणी पूर्वी एक मोठा बाजार भरायचा आणि त्या निमित्तानं तुकोबांचं या ठिकाणी येणं व्हायचं. अर्थात जगद्गुरु तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्य पावन अशी पवित्र भूमी आहे. अनेक मंदिरं आपल्या या गावामध्ये पाहायला मिळतात. मला तरी वाटतं कालिकेचं एक जागृत मंदिर आपल्या गावामध्ये आहे. आता येता येताच एक पाहायला मिळालं, जरियाई आणि मरियाईचं मंदिर आहे. हनुमंताचं मंदिर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे देवांची मंदिरं या ठिकाणी पाहायला मिळतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे असलेलं हे गाव, बरं का, पांडवकालीन मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारे असलेलं हे लोणार गाव, बरं का, भिवंडी तालुक्यातील लोणार गाव. आणि या लोणार गावातील हे मडके परिवार, या मडके परिवाराचे दादा अर्थात आपल्या सर्वांचेच आप्पा अर्थात कैलासवासी सुरेश पंडित मडके दादांना 26 फेब्रुवारी 2024 रोजी देवाज्ञा झाली आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बरं का, जाणं तर प्रत्येकाला आहे, प्रत्येकाचं जाणं वेगवेगळं आहे. जन्म झालेला आहे त्याच वेळेला आपल्या बरोबर मृत्यू आहे. मृत्यू कधीही कोणाला सोडत नाही. सोडतोय का कोणाला? राजा जरी असला तरी त्यालाही मृत्यू सोडत नाही. देव जरी असला, देवादिकांना सुद्धा ते चुकलेलं नाही, प्रत्येकाला जावं लागलेलं आहे. बरं का, अर्थात मृत्यू कोणालाही चुकवता येत नाही. कोणाचा कसा मृत्यू होईल हेही सांगता येत नाही. बरं का, मृत्यू आपल्या हातात नाही. कशा पद्धतीने जावं, कधी जावं, कुठे जावं
हे आपल्या हातात नाही, बरं का. आणि अशाच प्रकारे सुरेश दादा अर्थात आपल्या सगळ्यांचा अपघाती मृत्यू झाला, बरं का. खरं तर अतिशय अल्प वयामध्ये दादा आपल्याला सोडून गेला. आलं का लक्षात? दादाचं जाण्याचं वय नव्हतं, बरं का. पण एखादी गोष्ट झाल्यानंतर घडल्यानंतर आपण फक्त तर्क वितर्क काढत असतो. आपल्या हातात काय आहे दुसरं? झालेली घटना थांबवू शकत नाही, होणारी घटना थांबवू शकत नाही. पण एकदा ती एखादी घटना झाली की आपण माणसं काय करतोय, फक्त तर्क वितर्क काढतोय. मग आपले तर्क वितर्क काय असतात? असं जर झालं असतं तर तसं झालं नसतं, हे जर केलं असतं तर तसं झालं नसतं, हे तर्क वितर्क असतात आपले, बरं का. पण खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या आपण थांबवू शकत नाही किंवा कोणीही थांबवू शकत नाही. मग तुम्ही संतांचा निवाडा घ्या, तुम्ही संतांचा विचार करा, तुम्ही देवांचा विचार करा. देवादिकांना सुद्धा सुटलेलं नाही, बरं का. देवादिकांना सुद्धा चुकलेलं नाही. आपण विचार करतोय की नाही, दशरथ राजाचा देवाचे वडील होते, प्रभू रामचंद्रांचे वडील, पण चुकलं का त्यांना? नाही चुकलं. शेवटी कर्माचे भोग जे काय आहेत, कर्माची गती जी काय ती प्रत्येकाला भोगावीच लागते. प्रत्येकाला त्या पद्धतीने जे काय असेल ते प्राप्त होतंय, ते त्याला सामोरे जावंच लागतंय, बरं का. आणि अशाच प्रकारे खऱ्या अर्थानं अतिशय अल्प काळामध्ये जाण्याचा वय नव्हता, अर्थात स्वप्नवत अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. खरं तर ज्याला माहिती व्हावं त्याला स्वप्नासारखंच वाटावं, त्याचा विश्वास नाही बसावा. अशा प्रकारे अगदी 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 अल्प काळामध्ये दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. त्याच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. प्रवचन सेवेसाठी आपण ज्या ओव्या घेतलेल्या आहेत त्या दुसऱ्या अध्यायातील 108, 109 आणि 110, अर्थात या ओव्यांमध्ये भगवंत आपल्या देहाची अवस्था सांगतात, आपल्या आयुष्याची अवस्था सांगतात, बरं का. आता आपल्याला आयुष्य दिलेलं आहे भगवंताने या कलियुगामध्ये. असं म्हटलेलं आहे की माणसाला किती वर्ष आयुष्य आहे? 100 वर्ष आयुष्य आहे, बरं का. पण 100 वर्ष मिळत नाही. 100 वर्ष मिळते का आपल्याला? नाही. शास्त्रामध्ये 100 वर्ष लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे, पण 100 वर्ष आपल्याला मिळत नाही. प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे आणि कर्माप्रमाणे. आलं का लक्षात? संचित, प्रारब्ध आणि कर्म, क्रियमाण कर्म, अशा प्रकारे ते ठेवलेलं आहे. मग प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य आहे. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण या ठिकाणी श्रवण करतोय, बरं का. पण काही वेळानंतर आपलं काय होईल याचं सुद्धा आपण सांगू शकत नाही. सांगू शकतो का? नाही सांगू शकत. काही वेळामध्ये काय होईल ते सांगू शकत नाही. म्हणून माणसाच्या देहाची ओळख करून देताना त्याला काय सांगितलेलं आहे माहितीये का? माणसाचा देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा, बरं का. माणसाचा देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा. निर्माण झाला काय आणि फुटला काय? कधी फुटेल सांगू शकत नाही, कधी जाईल सांगू शकत नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. काय म्हणतात? माणसाच्या 3 अवस्था आहेत, एक लहानपण, एक तरुणपण आणि वृद्धपण. आता सांगा, लहानाचा मोठा झाला म्हणजे शरीर बदललं का त्याचं? लहानाचा मोठा झाला, शरीर बदललं. तरुण झाला, फक्त अवस्था बदलली त्या शरीराची, पण शरीर नाही बदललं ना. तारुण्य अवस्थेमध्ये असताना काही काळानंतर वृद्ध अवस्था प्राप्त झाली, शरीर बदललं का? नाही बदललं. कारण का माहितीये का? तारुण्य अवस्थामध्ये एखाद्या माणसाला बघितलेलं आपण, बरं का, तरुणपणामध्ये बघितलेलं, त्याला 20 वर्ष जर बघितलंच नाही आपण, 20-25 वर्ष जर बघितलंच नाही आणि 20-25 वर्षानंतर जर बघितलं तर त्या माणसाला आपण ओळखतो की नाही? का ओळखतो? शरीर बदलत नाही म्हणून ओळखतो ना. शरीर जर बदलत असतं तर ओळखलं नसतं. तसं भगवंत म्हणतात की माणसाची अवस्था बदलली म्हणजे शरीर बदलत नाही, त्याची अवस्था बदलते, बरं का. तसं आपण म्हणतो एखादा माणूस जर गेला, बरं का, तर सर्वत्र चर्चा काय होते माहिती का? अमुक अमुक माणूस मेला. आपण काय बोलतो? अमुक अमुक माणूस मेला. प्रथम चर्चा अशी असते. आता मेला म्हणजे कोण? मग त्याची ओळख करून देताना आपण काय सांगतो माहितीये का? अमुक अमुक नाव घेतो, अमुक अमुक गेला, अमुक अमुक मेला, बरोबर आहे की नाही? जर नावाने एखादा ओळखत नसेल तर मग त्याच्या रंगाचं, रूपाचं, उंचीचं, वर्णाचं त्याला आपण वर्णन करतो. तो कसा आहे, कसा होता, त्याचं वर्णन करतो, बरोबर आहे की नाही? पण आता मला सांगा, ज्याला आपण नाव दिलेलं आहे तो माणूस आपल्या समोर पडलेला असतो. मेला म्हणजे काय झालं? ज्याला आपण नाव दिलेलं आहे, ज्याला आपण नावाने ओळखतो, तो नाकी डोळी सर्वांगाने आपल्या समोर पडलेला असतो ना, बरोबर आहे की नाही? ज्याची आपण ओळख करून देतो तो गोरासा, उंचसा, कडकासा, असा असा, अमुक अमुक असा असा दिसतोय तो. ज्याचं आपण वर्णन केलं तोही आपल्या समोर पडलेला आहे शरीराने.
ज्याचं वर्णन केलं ते देह तसाच पडलेला आहे, बरोबर आहे की नाही? पण आपण काय बोलतो माहितीये का, माणूस मेला. मेला म्हणजे काय झालं तर त्याच्या शरीराची राखाडी होते, त्याच्या शरीराची काय होते, माती होते. ठीक आहे, माणूस मेला इथपर्यंत विषय ठीक आहे, पण जीवाच्या बद्दल बोलताना आपण काय बोलतो? जीव मेला बोलतो का गेला बोलतो? काय बोलतो आपण? जीव गेला बोलतो, जीव मेला बोलत नाही. कारण जीव कधी मरत, हे महत्वाचं आहे बरं का. आपल्याला जी ओळख घ्यायची आहे ना, आपल्याला जो विचार करायचा आहे ना, तो याचाच विचार करायचा आहे. जीव कधी मरत नाही, जीव जातो. म्हणून बोलतात ना, जीव गेला का बघा. त्यासाठी तपासणी केली जाते नाही का, ती नाडी तपासली जाते, श्वास तपासला जातो. श्वास जर समजा नसेल, नाडी जर समजा काही काम करत नसेल, देहाची जर काही हालचाल होत नसेल, तर आपण काय म्हणतो? जीव गेला. अर्थात त्या देहाला आतापर्यंत सांभाळणारा, डोळे तर आपल्या समोर आहेत त्या माणसाचे, पण पाहू शकतात का कोण कोण आलंय माझ्या मैतावर? पाहू शकतात. कान तर त्याचे असतातच आपल्या समोर, मग ऐकू शकतो का कोण कोण रडते माझ्यासाठी? नाही ऐकू शकत ना. सर्वांगाने त्या ठिकाणी पडलेला आहे तो, पण सर्वांगाने कुठल्याही प्रकारे कार्य करत नाही. कारण गेला कोण? जीव गेला ना. कोण गेला? जीव गेला. मग त्याचा शोध घेतला पाहिजे, नक्की गेला म्हणजे कुठे गेला, हे महत्वाचं आहे ना. जीव गेला म्हणजे नक्की कुठे गेला. मग त्याची ओळख करून देताना भगवंत म्हणतात की जसं मनुष्य कुमार अवस्थेतून तारुण्यावस्थेत येतो, तारुण्य अवस्थेतून जसा वृद्ध होतो, अर्थात देह बदलत नाही, त्याची अवस्था बदलते बरं का, तसं जीव शरीर बदलतो, जीव बदलत नाही. जीव जातो ना, जीव शरीर बदलतो, जीव मरत नाही. जीव अर्थात त्याला नाश नाहीये. मग तिथे एक दुसरा दृष्टांत भगवंताने दिलेले, संतांनी दिलेले. कपडे बदलले म्हणजे माणूस बदलला का? कपडे बदलले म्हणजे माणूस बदलला. आज मी पांढरं कपडं घातलंय, उद्या जर ह्याच घरामध्ये दुसऱ्या काही कार्याला जर यायचं असेल तर मी वेगळ्या प्रकारचा ड्रेस घालून येईन. ड्रेस बदलला म्हणजे माणूस बदलला का? तसं शरीर बदललं म्हणजे जीव बदलत नाही. शरीर बदललं म्हणजे आत्मा बदलत नाही. आत्मा असतची असे सर्व काळ. एका शरीराला जरी सोडलं तरी दुसरा शरीर त्याच्या कर्माप्रमाणे, विचाराप्रमाणे, संचिताप्रमाणे आणि प्रारब्धाप्रमाणे त्याला पुढे गती असते. मग आपण ज्यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या मडके परिवारातील दादा अर्थात सुरेश पंडित मडके अर्थात आप्पा. खरं तर या मडके परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलंय आप्पाच्या जाण्याने. कारण का माहितीये का, अतिशय अल्प कालामध्ये आपण तुमचा आमचा निरोप घेतला, पण आपल्या हातात या सगळ्या गोष्टी नाहीत ना. ही 4-5 भावंड बरं का, आणि यांचं वडील असतील, आमचे पंडित मामा असतील, फार लवकर यांच्यावरचं पितृक्षेत्र हरपलं. आणि त्या पितृक्षेत्र हरपल्यानंतर त्या दुःखातून कुठे सावरतात, नाही सावरतात, तर या मडके परिवारातील एक तरुणा, अगदी एक सुस्वभावी असणारा बरं का, सर्वांना आवडता असणारा, सर्वांचाच आप्पा, आणि या मडके परिवारातून निघून जातोय म्हटल्यानंतर एका दुःखावर दुसरं दुःख. अर्थात दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. फक्त तर्क वितर्क आपण नंतर करत असतो. असं जर केलं असतं तर तसं झालं नसतं, असं जर झालं असतं तर तसं केलं नसतं, हे तर्क वितर्क आले आपले बरं का. पण ह्या घटना कोणाच्याही हातात नसतात, कोणाच्याही हातात नसतात. आणि म्हणून आज पुण्यस्मरण म्हणजे काय तर बघा, एखादा माणूस ज्या वेळेला आपल्या घरातून निघून जातो की नाही बरं का, त्या वेळेला त्याचा मृत्यू कशा प्रकारे झालेला आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतंय बरं का. पण पुराणामध्ये, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला एखादा माणूस आपल्याला सोडून जातो, त्या वेळेला त्या माणसाचा जीवात्मा, ऐकताय ना, शरीराची राख होते आपल्या समोर, देहाची राख होते आपल्या समोर, पण त्याचा जीवात्मा 13 दिवस आपलं घर सोडत नाही उत्तर कार्यांच्या पर्यंत बरं का. उत्तर कार्यांच्या पर्यंत त्याचा जीवात्मा घर सोडत नाही. आपण काय करतोय काय नाही बरं का, ते निहाळत असतो, पाहत असतो. आणि म्हणून मग ज्या घरातून एखादा माणूस गेलेला असतो ना, त्या घरात त्या वेळेला निंदा करत नाही, नालिस्ती करत नाही, मत्सर करत नाही, आणि करूच नाही खरं तर बरं का. अखंड भगवंताचं नामचिंतन घडावं, भगवंताचं नामस्मरण करावं, भुकेल्याची भूक जाणावी, तहानल्याची तहान जाणावी. जेवढं काही पुण्यकर्म आपल्याला करता येईल तेवढं पुण्यकर्म करावं.
अशा प्रकारे ते पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. बरं का, आपला विषय असा आहे की आपण पुण्यस्मरण जो आज प्रथम पुण्यस्मरण साजरा करतोय ते का, तर बघा, एकदा उत्तर कार्य झालं, ऐका ना, एकदा काही उत्तर कार्य झालं की आपल्यातला जो माणूस गेलेला आहे त्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. आलं का लक्षात? त्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो आणि यमलोकाकडे प्रवास सुरू झाला की त्याला यमलोकाला जायला 1 वर्ष लागतो आजच्या दिवसापर्यंत. आलं लक्षात? आजच्या दिवसापर्यंत यमलोकाला जायला त्याला 1 वर्ष लागतो. आणि म्हणून प्रथम पुण्यस्मरण ज्या वेळेला आपण साजरं करतो त्यावेळेला त्याचा तो प्रवास संपलेला असतो. बरं का, आणि मग पुढे त्याला त्याच्या प्रारब्धाप्रमाणे, संचिताप्रमाणे, क्रियमान कर्माप्रमाणे त्याला ती गती पुढे सगळ्या प्रकारचं ते सांगितलेलं आहे पुराणामध्ये. महत्वाचा विषय काय माहितीये का, हे सगळं जे आहे ना, हे सगळं करत असताना, तो प्रवास करत असताना, आलं का लक्षात, तो जीवात्मा त्या माणसाच्या आचरणाप्रमाणे, कर्माप्रमाणे सगळं काही पुढे वाटचाल करत असतो. सगळ्या प्रकारची वाटचाल करत असतो. ज्याप्रमाणे पुण्य किंवा पाप त्याच्या बरोबर असेल ना, त्याप्रमाणे त्याला त्या ठिकाणी सगळं काही ते पाहायला मिळतंय. बरं का, मग संत म्हणतात की शरीर जातंय, शरीर नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबा याची ओळख करून देत असताना काय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक वेळेला आम्ही काय विचार केला पाहिजे, क्षणोक्षणी हाची करावा विचार. हाची म्हणजे कोणता, हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू जर आम्हाला तरायचा आहे तर आम्ही तो विचार केला पाहिजे की मी तरण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? भवसिंधू जर आम्हाला तरायचा आहे, आम्हाला जर मुक्त व्हायचं आहे, 83,99,999 योनीतून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे. मग या ठिकाणी ज्या 3 अवस्था सांगितल्यात की नाही संतांनी, एक लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण, ह्या अवस्थांकडे आम्ही विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. बघा ना, माणसाचं लहानपण जे आहे ना ते संस्काराने शोभतंय. कशाने शोभतंय? संस्काराने. तरुणपण जे आहे ना ते त्यागाने शोभतंय. आणि ह्या दोन्ही अवस्थेंवर त्याचं वृद्ध अवस्था अवलंबून आहे. या दोन्ही अवस्थावर त्याची वृद्ध अवस्था अवलंबून आहे. बघा, लहान मुलाला तुम्ही जसं घडवाल तसं घडत असतो, जे सांगाल तसं वर्तणूक करत असतो लहान मुलगा. असं म्हणतात, माती जोपर्यंत ओली आहे ना मडक्याची, तोपर्यंत मडक्याला आकार देता येतो. बरोबर आहे की नाही? मडकं बनवताना बघितलंय का तुम्ही? जोपर्यंत मडक्याची माती ओली आहे तोपर्यंत मडक्याला आकार देता येतो. एकदा काय ती माती सुकली की मग कितीही जरी आकार देण्याचा प्रयत्न केला तरी तडा जातील मडक्याला, पण आकार देता येणार नाही. आलं लक्षात? आमचं लहानपण संस्कारांनी शोभतंय. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई नुसतेच नाही घडले, आई वडिलांनी संस्कार केले. बरं का, जगद्गुरु तुकोबा तुम्हा आम्हाला सहज नाही अनुभवायला मिळाले, सहज नाही पाहायला मिळालं त्यांचं कार्य. बोलोबा आणि कणकाईने त्याप्रमाणे त्यांच्यावर संस्कार केले. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा जर आम्ही विचार केला तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आई बहिणींचा सन्मान केला, आदर केला, प्रत्येकाला न्याय दिला, जगण्याचं स्वतंत्र दिलं. आलं का लक्षात? हे सगळं कार्य करत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेले संस्कार महत्वाचे आहेत. काय करावं? राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी, बरं का, छत्रपती शिवाजी महाराजांना मांडीवर घ्यावं, त्यांना रामायण महाभारतासारख्या कथा सांगाव्यात, संतांचं चरित्र ऐकवावं. आणि अशा प्रकारे जेव्हा लहानपणीच ते संस्कार केले की नाही, त्यावेळेला तारुण्यामध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेला, जे आम्हाला धोक्याचं वाटतंय 16वं वर्ष, त्याच 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. जी ज्ञानेश्वरी आज आम्ही अनुभवतोय, वाचतोय, जिचा अभ्यास करतोय, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी माऊलींनी त्या ज्ञानेश्वरीची रचना केली. हे का घडलं तारुण्यामध्ये?
लहानपणी संस्कार तसे घडले म्हणून. मग लहानपणी जर आमच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार घडले तर निश्चित आमचं तरुणपण चांगलं असतंय. मग लहानपणी जर संस्कार घडले तर तारुण्यामध्ये आम्ही काय केलं पाहिजे? आमचं तारुण्य कशाने शोभतंय? तारुण्य आमचं त्यागाने शोभतय. बरं का? तारुण्यामध्ये काही गोष्टींचा त्याग घडला पाहिजे. आणि तारुण्यामध्ये जर काही गोष्टींचा त्याग घडला तर वृद्धपणाची चिंता त्याला नसेल, भविष्य कालाची चिंता त्याला नसेल. खऱ्या अर्थाने आमचा भविष्य काल वर्तमान कालावर अवलंबून आहे. आम्ही जे आज करतोय ना ते उद्या आम्हाला पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? आज आम्ही जे करतोय ते उद्या आम्हाला पाहायला मिळणार आहे. सांगा ना, जवळजवळ आपण एप्रिल मे पासून मेहनत करतोय शेतामध्ये. बरोबर आहे की नाही? आता राबणीला काहींनी सुरुवात केली असेल पाळा पाचोला काढायला, गवत काढायला. बरोबर आहे की म्हणजे फेब्रुवारी पासूनच बोला ना. बरोबर आहे की नाही? फेब्रुवारी पासून आम्ही काय करतोय? तो पाळा गोळा करतोय, ती गवत गोळा करतोय. बरं का? आणि मग ते शेतामध्ये नेऊन हे करतोय, ते बरोबर पसरवितोय. राबणीच म्हणतोय ना आपण त्याला, नाही का? राबणीला सुरुवात करतोय आपण. म्हणजे आजपासून आम्ही राबणीला सुरुवात करतोय, फेब्रुवारी पासून. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये काय करतोय? पावसाची वाट पाहतोय. बरोबर आहे की नाही? बांध बंदिस्ती करून मस्त की सगळं काय व्यवस्थित जे काय असेल ते बांध वगैरे व्यवस्थित करून आणि मग काय करतोय? आम्ही पावसाची वाट पाहतोय. आणि मग एकदा काय जून मध्ये पाऊस आला की जून मध्ये आम्ही पेरणी करतोय. जुलै मध्ये आम्ही काय करतोय? ते परत लावणी करतोय. बरोबर आहे की नाही? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला आम्हाला काय होतंय माहितीये का? ऑक्टोबर नोव्हेंबरला फेब्रुवारी पासून केलेली जी काही मेहनत आहे त्याचं धान्य आम्हाला मिळतंय. बरोबर आहे की नाही? फेब्रुवारी पासून जी काही आम्ही केलेली मेहनत आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरला ते धान्य आम्हाला मिळतंय. आलं लक्षात का? वर्तमान कालामध्ये जे आपण करतोय ना ते आपल्याला भविष्य काळात मिळतंय. ज्यांनी राबणी केली नाही, ज्यांनी बांधबंदिस्ती केली नाही, ज्यांनी पेरणी केली नाही, ज्यांनी लावणी केली नाही, तो शेतामध्ये कापायला जाईल का डायरेक्ट? आणि गेलं तर त्याला काय मिळेल बरं? कापायला काय मिळेल? कापणीला काय मिळेल? त्याला भात मिळेल, धान्य मिळेल, गवत आणि पालापाचोळाच मिळेल त्या ठिकाणी. त्याला नको ते तण मिळेल त्याला कापायला. बरं का? वर्तमान काळात जे आम्ही करतोय ना ते आम्हाला भविष्य काळात पाहायला मिळतंय. खरं तर आम्ही तारुण्यामध्ये जर चांगला जगलो, चांगलं वागलो, चांगल्या प्रकारे जर कर्म केली, चांगल्या प्रकारे जर कार्य केलं तर भविष्य काळामध्ये आम्हाला अर्थात वृद्धापकाळामध्ये काळामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता नसेल. बरं का? आता महत्वाचा विषय असा आहे की जीव ज्या वेळेला जातो की नाही आम्ही शोध घेतला पाहिजे. आम्ही विचार केला पाहिजे नक्की तो कुठे जातो. माणूस मरतो. बघा माणसाची भाषा कशी आहे. माणूस मरतो म्हणजे त्याची माती होते. जो देह तुम्हाला दिसतोय ना रंगारूपाचा, ज्याचं आपण वर्णन करतोय ना, त्याची काय होते? माती होते ना, राखच होते की नाही? आपण तिसऱ्या दिवशी राखच भरायला जातो ना, राख होते, माती होते. पण मग त्याला सांभाळणारा जो जीव आहे तो जीव कुठे जातो त्याची ओळख करून देत असताना माऊली अर्थात भगवंत या गीतेमध्ये 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये म्हणतात. काय म्हणतात माहितीये का? यम यम वापि स्मरण भावम तेजत्यंते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुपा. अर्थात भगवंत आम्हाला ओळख करून देतात की जीव कुठे जातो. जीव जातो, बरोबर आहे. कुठे जातो? गेल्यानंतर त्याचा विचार करून फायदा नाही. बरं का? गेल्यानंतर त्याचा विचार करून फायदा नाही. जाण्याच्या आधी त्याचा विचार केला पाहिजे. त्याला कुठे जायचंय, त्याला कुठे पाठवायचंय. मग ते कोणाच्या हातात आहे? तर मग त्याची ओळख भगवंत काय करून देतात माहितीये का? जो माणूस उभ्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करतो, ऐकताय ना? जो माणूस उभ्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याला जीव लावतो, ज्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच त्याला मरणाच्या वेळी आठवतंय. बरोबर आहे की नाही? तेच त्याला मरणाच्या वेळी आठवतंय. आणि भगवंत पुढे काय म्हणतात माहितीये का? जे तुम्हाला मरणाच्या वेळी आठवतंय ना त्यालाच तुम्ही मरणोत्तर प्राप्त होता. मरणोत्तर तुमची गती तिथेच प्राप्त होते. आणि मग म्हणून भगवंत आम्हाला जाणीव करून देतात, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून अखंड आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन केलं पाहिजे.
आता मला सांगा, आमच्या मुलांनी चांगलं वागावं, चांगलं जगावं म्हणून आम्हाला प्रयत्न करावा लागतो, तसं मार्गदर्शन करावं लागतंय, तसं सांगावं लागतंय, तसं शिकवावं लागतंय. कधीतरी तर जर एखाद्या मुलाचा पाऊल वाकडा पडला, ऐकताय ना, जगता वागताना जर कधीतरी एखाद्या मुलाचा पाऊल वाकडा पडला आणि ते जर त्याच्या वडिलांना किंवा आईला समजलं, तर आई वडील त्याला समजवतात, बाळा असं करू नको, असं करणं चुकीचं आहे. म्हणजे मडक्याला आकार द्यावा लागतो, बरोबर आहे की नाही? मडक्याला आकार द्यावा लागतो. आकार देणारे आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचे दोन आहेत. मडका घडवताना तुम्ही बघितलंय का? दोन्ही हात लावले जातात, एकच हातात नाही, दोन्ही हात लावले जातात. निरीक्षण करा कधीतरी, एक हात आतमध्ये असतो, एक हात बाहेर असतो. केलं निरीक्षण कधी? आतला हात काय करतो माहितीये का? आधार देण्याचं काम करतोय आणि वरचा हात आकार देण्याचं काम करतोय. कळतंय ना? आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवनाला वळण लावणारे दोन हात आहेत, एक आई आणि एक वडील. बरं का? आई आणि वडील दोन हात आहेत. आईचा हात आतमध्ये आहे, कारण तो काय करतो? आधार देण्याचं काम करतो. आणि वडिलांचा हात बाहेर आहे, बाहेरून तो आकार देण्याचं काम करत असतो. प्रत्येक वडिलाला वाटत असतंय माझ्या मुलाने चांगलं जगावं, चांगलं वागावं. प्रत्येक वडिलांना वाटत असतं, प्रत्येक आईला वाटत असते माझ्या मुलीने चांगलं जगावं, माझ्या मुलाने चांगलं जगावं, चांगलं वागावं. प्रत्येकाला वाटत असतं, बरं का? पण इथे माऊली काय म्हणतात माहितीये का? हे संस्कार आम्ही लहानपणी करायचे असतात, लहानपणी करायचे असतात, बरं का? मग तेव्हा तारुण्यामध्ये कशा कशाचा त्याग करायचा हे आम्हाला समजतंय. तारुण्यामध्ये कशा कशाचा त्याग करायचा हे आम्हाला समजतंय. आता तुम्ही जगद्गुरु तुकोबांचं चरित्र वाचा, मग तुम्हाला कळेल जगद्गुरु तुकोबांनी कशा कशाचा त्याग केलेला आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या समोर आल्या, पण ज्या हिताच्या नाहीत ना, ज्याच्याने अनहित आहे ना, बरं का, ज्या चुकीच्या आहेत ना, जे नको तिकडे अधोगतीकडे वाटचाळ करून देणारे आहेत ना, त्यांचा त्याग केला जगद्गुरु तुकोबांनी. बाजूला सारल्या, त्यांना बाजूला सारल्या. मौली ज्ञानोबांचं चरित्र वाचा तुम्ही, शांतीब्रह्मनाथ महाराजांचं चरित्र वाचा, कशा कशाचा त्याग केला त्यांनी. आणि म्हणून वाङ्मयाच्या रूपाने ते आज आपल्या घरात आहेत, आपल्या हृदयात आहेत, त्यांच्या कर्माच्या, त्यांच्या कार्याच्या रूपाने, बरं का? आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं आहे? जेवढं चांगलं जगता येईल ना, जेवढं चांगलं वागता येईल ना, तेवढं चांगलं जगायचंय, वागायचंय. कारण का माहितीये का? आम्ही ज्या वेळेला हा जग सोडून जातो ना, त्यावेळेला त्या जीवात्म्याच्या बरोबर दोन प्रकारची गाठोडे असतात, एक पुण्याचं आणि एक पापाचं. या दोन्ही पैकी एक गाठोडं तुमच्या बरोबर असेल, जे तुम्ही गोळा कराल ते, जे तुम्ही गोळा कराल ते, बरोबर आहे की नाही? तुम्ही बाजारला गेल्यानंतर जे विकत घ्याल तेच तुमच्या पिशवीत येईल ना, जे तुम्ही साठवाल तेच तुमच्या पिशवीत येईल की नाही? तसं आम्ही या ठिकाणी तो जीवात्मा आमचा सांभाळ करतोय, आमच्या देहामध्ये राहून. या सृष्टीमध्ये आम्ही बाजार करायला आलेलो आहोत. काय घ्यायचं याची जाणीव, याची ओळख आम्ही जीवात्मा असताना घ्यायची आहे. गेल्यानंतर आता सांगा ना मला, एकदा चौघांच्या खांद्यावर गेल्यानंतर जे अंतिम संस्कारासाठी आलेले असतात, मग नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, ग्रामस्थ असतील, अजून कोण कोण असतील, पाहुणे मंडळी असतील, सगळे म्हणत असतात राम नाम सत्य आहे. म्हणतात की नाही? मैताच्या वेळेला म्हणतात ना, स्मशानाकडे जाताना राम नाम सत्य आहे. आता मला सांगा, आपण बोलल्याचं जो मेलेला आहे त्याला उपयोग काय बरं? आपण बोलल्याचा उपयोग त्याला काय? कारण ऍक्च्युअली जे सत्य आहे ते त्याच्यातून निघून गेलेलं आहे. जे सत्य आहे, जो जीवात्मा आहे, तो निघून गेलेला आहे. मग त्याच्यापेक्षा त्याचा विशेष करून उपयोग आपल्याला आहे. कोणाला आहे? आपल्याला. आजचं जे हे प्रवचन आहे, बरं का, आपण दादाच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी आयोजित केलेले, कशासाठी? ज्ञानदान घडावं या उद्देशाने, भगवंताचं नामचिंतन घडावं या उद्देशाने. पण विशेष करून उपयोगाचं कोणाच्या आहे? आपले आहे. आपण कसं जगावं, कसं वागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. मग साधं उदाहरण आहे, आपल्या मुलाने वाईट कर्म करावीत म्हणून त्यासाठी काही आपल्याला प्रयत्न करावे लागतात, काही नवस करावे लागतात, काही पूजा घालाव्या लागतात? नाही ना. त्याला काही शिकवावं लागतंय?
वाईट कर्म करायला कोणाला शिकवावी लागत नाही, ती सहज येतात, ती सहज निर्माण होतात बरं का. कारण जन्म जाय ती अज्ञान. जसा संग माणसाला होईल ना तशा पद्धतीने माणसाची कर्म निर्माण होतात, माणसाकडे विचार येतात, तशा पद्धतीने विचार येतात. तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ना त्यावर तुमची किंमत ठरली जाते. समजताय ना? तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय त्याच्यावर तुमची किंमत ठरली जाते. ऐका ना, एका शेतकऱ्याने मस्तकी हापूस आंबे लावलेले बरं का, आणि अगदी त्या आंब्यांच्या सीझनलाच अगदी मस्त की ते आंबे आले, खूप म्हणजे चांगल्या प्रकारचे आंबे आले, ते अगदी मस्त की पार लागले ते आंबे. आणि पार लागलेले आंबे त्या शेतकऱ्याने काय केले, तोडले बरं का, एका टोपलीमध्ये घेतले. आलं का लक्षात? आपल्याला बाजार कुठला बरं इथे जवळचा? तुम्हाला लोणारकरांना बाजार कुठला? हा, कल्याणचा, बरोबर आहे. मग त्याने काय केलं माहितीये का, ते टोपली घेतली आंब्यांची आणि कल्याणच्या बाजारामध्ये बाजाराच्या वेळी जाऊन बसला. समजा रविवारचा बाजार आहे, चला, आता मला नक्की माहित नाहीये, तिथे बाजार रोजचाच असतो, पण काही ठिकाणी असा बाजार ठरलेला असतो एका वाराला बरं का. रविवारच्या बाजारला तो बाबा, तो शेतकरी दादा जाऊन बसला आणि त्याने विचार केला, आता बाजारामध्ये ह्याच आंब्यांना काय भाव आहे, 400 रुपये डझन बरं का. त्याने आवाज द्यायला सुरुवात केली, 400 रुपये डझन. 1 तास झाला, 2 तास झाला, कोणीही येत नाही. मग त्याने विचार केला, नाहीतरी आपल्या घरचे आहेत ना, 2 पैसे कमी तर कमी, 350 रुपये डझन. कोणीच येत नाही. संध्याकाळ झाली, एकही कोणी येत नाही. त्याने विचार केला, ही एवढी मोठी पाटी परत एवढं ओझं घरी घेऊन जायचं, घरचेच आहेत, कुठे विकत आणले, 300 रुपये डझन लावले, 400 रुपये बाजूचे विकले गेले, पण याचे 300 रुपये सुद्धा विकले नाहीत. त्याने तशीच तशी टोपली आणली, ती पाटी घेतली, घरी आला बरं का, आणि विचार करायला लागला की अरे बाजारामध्ये 400 रुपये डझनचे आंबे संपले, आपलेही आंबे तसेच होते, अगदी त्यापेक्षाही चांगल्या प्रकारचे, चांगल्या चवीचे, पण 300 रुपये डझन लावून सुद्धा का संपले नाहीत बरं का. विचार करता करता त्याला कळलं की तो ज्याच्या बाजूला बसला होता ना, ऐकताय का, तो झुरळ कीटक बरं का, कीटकनाशक घेऊन तो बसलेला, आणि त्याच्या बाजूला हा बसलेला. झुरळ मारण्याचं औषध असते बघा, पाली मारण्याचं औषध, झुरळ मारण्याचं औषध, कीटकनाशक वाला असतो तो, उंदीर मारण्याचं औषध असते ना त्याच्याकडं, आहे की नाही. तो काय आवाज देतो बरं? आता हा बाबा सकाळपासून ओरडत होता, चांगले आहेत, मस्त आहेत, गोड लागतात, एकदा खाऊन बघा. पण हा काय म्हणाचा, खाल्लं की मरतं, एकदा नेऊन बघा. काय चुकलं का त्याचं? याचं काही चुकलं नाही आणि याचंही काही चुकलं नाही. फक्त याचं चुकलं काय माहितीये का, याचा जोडीदार बरोबर नव्हता. कोणाच्या जोडीला बसायचं ना हे त्याला कळलं नाही. कीटकनाशक विकणाऱ्या माणसाच्या जोडीला बसल्यामुळे एकही आंबा विकला गेला नाही. कारण हा ओरडत होता ना, सांगत होता ना, चांगले आहेत, मस्त आहेत, गोड आहेत, एकदा खाऊन बघा. पण लगेचच बाजूचा काय म्हणायचं माहितीये का, एकदा नेऊन तर बघा, खाल्लंय की मरतय. तेच आंबे घेऊन ज्या वेळेला तो पुढच्या बाजारला गेला ना, तोपर्यंत आंबे थोडे सुकले होते. ऐकताय ना, थोडे नाराज झाले होते, त्यांचा चेहरा मोहरा बदलला होता. पण त्याच बाजारामध्ये जाऊन ज्या वेळेला बसला, त्या वेळेला बसताना मात्र एक आयुर्वेदिक औषध विकणारा जो होता त्याच्या बाजूला बसला, आणि याने एकदा आवाज दिला, चांगले आहेत, मस्त आहेत, खाऊन बघा. हा लगेच बोलायचा, बऱ्याच जणांना फरक पडला, एकदा नेऊन तर बघा. कारण तो कोण होता? आयुर्वेदिक औषध विकणारा माणूस होता. तो त्याच्या औषधाबद्दल बोलत होता, हा याच्या आंब्याबद्दल बोलत होता. दुपारच्या आत सगळे आंबे 400 रुपये डझनने संपले. सांगण्याचं तात्पर्य काय माहितीये का, तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ना त्याच्यावर तुमचे विचार अवलंबून आहेत, विचार अवलंबून, आणि तुमच्या विचारांवर गती अवलंबून आहे बरं का. कर्मावर गती अवलंबून आहे, गुणावर गती अवलंबून आहे. प्रत्येकाला चांगली गती मिळावी असं प्रामाणिकपणे वाटतंय की नाही? वाटतंय ना? प्रत्येकाला चांगली गती मिळावी असं प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटतंय. मग ती गती कोणावर अवलंबून आहे? शेजाऱ्यांवर, नातेवाईकांवर, घरातल्यांवर? नाही नाही, माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आम्हालाच आमची सोडवण करायची आहे, आणि त्यासाठी जर आम्हालाच आमची सोडवण करायची आहे तर प्रयत्न कोणी करायचे आहेत?
आम्हीच करायचे आहेत ना. आम्ही स्वतःहून जर बांधलेलो आहोत तर सुटण्यासाठी सुद्धा प्रयत्न आम्ही स्वतःच करायचे आहेत. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. या कलियुगामध्ये तुमचा आमचा उद्धार होण्याचा, उद्धार करून घेण्याचा मार्ग जर असेल ना, तर हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये माऊली म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारही साधियेल्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अखंड आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि या कलियुगामध्ये उद्धार होण्याचा मार्ग फक्त एकच आहे. तुम्ही बाकी काही करू नका. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. काय होईल त्याच्याने? उपाधी निर्माण होईल, अभिमान निर्माण होईल, दंभ निर्माण होईल. ज्याच्याने अभिमान निर्माण होतो, दंभ निर्माण होतो, उपाधी निर्माण होते. भगवंत म्हणतात, संत म्हणतात, ते साधन बाजूला ठेवा आणि एकच साधन घ्या. खऱ्या अर्थाने सगळ्या संतांनी सगळ्या ग्रंथांमध्ये त्या साधनाची ओळख करून दिलेली आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काय सामर्थ्य आहे त्या नामस्मरणामध्ये? चारही मुक्ती साधी येल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, चारही मुक्ती तुम्हा आम्हाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? नामस्मरणामध्ये आहे. मग मला सांगा, नामस्मरण करायला काय त्रास आहे बरं? नामचिंतन करायला काय त्रास आहे? काय त्रास आहे नामस्मरण करायला? त्रास आहे काही? का काही खिशामध्ये जास्त पैसे पाहिजेत तेव्हा नामस्मरण होईल? तरी सुद्धा काही माणसं काय बोलतात माहितीये का? टाइम मिळत नाही, वेळ मिळत नाही. 2-4 महिला एकत्र बसल्या ना की उग्या दुग्या करायला, निंदा नालिस्ती करायला, हिचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, 1-1, 2-2 तास अशा घालवतात. त्यांना कळत नाही आपला किती वेळ गेला तो. एखाद्या वेळी आमच्या हातात जर टीव्हीचा रिमोट आला आणि एकदा काही सिरियल पाहिला, मी मालिका पाहायला जर सुरुवात केली ना, 3-3, 4-4 मालिका बसल्या बैठकीला आम्ही पाहतोय. आलं का लक्षात? तेव्हा विचार करतोय का आमच्याकडे वेळ नाही म्हणून? करतोय विचार आम्ही? सांगा ना. ज्या नरद्यामध्ये येऊन जनाबाईने कार्य केलं तोच नरदे आपल्याला मिळालेला आहे ना, का वेगळा आहे? त्याच मनुष्य देहात आपण आहोत ना. ज्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर बहिणाबाईने काय कार्य केलं, मुक्ताबाईने कार्य केलं, त्याच नरदेहामध्ये आपण आहोत ना. मग विचार करा, 9 वर्षाची मुक्ताबाई, ऐकताय ना, 9 वर्षाची मुक्ताबाई जर 3 देवांना उपदेश करते, आम्हाला स्वतःला नाही का उद्धार करून घेऊ शकत आमचा? समजतंय ना तुम्हाला? 9 वर्षाची मुक्ताई जर 3 देवांना उपदेश करते, 3 देव कोण माहिती आहे? बघा, आपण कधीतरी ऐकलं असेल 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव. ऐकलंय ना? किती वर्ष? 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव. म्हणजे 1400 वर्ष जर त्यांनी तपश्चर्या केली असेल तर त्यांचं आयुष्य किती असेल? त्यांचं वय किती असेल बरं त्यावेळेला? किती होतं याला महत्व नाही, पण त्या 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना आमची इवलिसी अर्थात 9 वर्षाची मुक्ताबाई काय करते? उपदेश करते. आणि त्यांना उपदेश करताना काय म्हणते माहितीये का? उलट सुलट माघारा घरी या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहोनी या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहणारांस उलथून पाडिते. बरं का? भल्या भल्या पोहणारांस उलथून पाडिते. कोण उपदेश करते? आपली मुक्ताबाई चांगदेवांना उपदेश करते. बरं का? त्याच्या पलीकडे बघा ना, ज्ञानदेवांना, माऊलींना उपदेश करत असताना तीच मुक्ताई म्हणते, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि खऱ्या अर्थाने माऊलींनी त्यावेळेला ताटी उघडली म्हणून आज ज्ञानेश्वरी आमच्या हातात मिळाली, चांगदेव 65 मिळाली, अमृत अनुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मिळाला, हरिपाठ आम्हाला मिळालं. का? माऊलींनी ताटी उघडली म्हणून हे ग्रंथ आम्हाला मिळाले. ऐका ना, तिसरं केलं नामदेवाला उपदेश. तिसरा कोणाला उपदेश केला? नामदेवाला. पंढरपूर क्षेत्री ज्या वेळेला ही 3-4ही भावंड गेली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, कुठे गेली? पंढरपूर क्षेत्री गेली. पंढरपूर क्षेत्री गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होण्याच्या आधी पहिली भेट झाली कोणाची? पांडुरंग परमात्म्याचा भक्त, निस्सीम भक्त
जवळचा भक्त कोणाला म्हटलं जातंय? नामदेव महाराजांना, बरं का. आणि नामदेव महाराजांची भेट झाली पहिली. भेट झाल्याबरोबर काय झालं?